आता ही आमची पहिलीची मुलं आहेत जी शैक्षणिक वर्ष 2026-27मध्ये नवीन आलेली आहेत. काल आम्ही काल 2 शिकवला, परवा दिवशी 1 अंक शिकवला. आज आमची मुलं 3 या अंकाची ओळख करून घेणार आहेत. मग अंक शिकवताना गणिताच्या 9 भाषा आहेत. बोटांची भाषा, कृती भाषा, चलन भाषा, बऱ्याचशा भाषा आहेत, जे की डिटेल व्हिडिओ याआधी मी अपलोड केलेला आहे. परंतु प्रत्येक रोज आम्ही फक्त 1च अंक शिकवतो आणि तो अंक हे मी दाखवते. बघा आता हे आमचे विद्यार्थी आहेत. मुलांना मी काय केलं तर इथं परिसरात बाहेर मिळणारे 3 पानं, 3 मणी, 3 काड्या, 3 दगड, हे सर्व मी मुलांना गोळा करून आणायला सांगितलं होतं. आईस्क्रीमच्या काड्या, मणी, ठोकळे आमच्याजवळ होते, मुलांनी आणलेले आहेत. आता मुलं कशी मोजतायत पहा. विराज मोज, चल मला 3 पानं मोजून दाखव. 1 2 3. छान. आता 3 दगड मोजून दाखव विराज. 1 2 3. 3 ठोकळे तू मोजून दाखव आदिराज. 1 2 3. आईस्क्रीमच्या काड्या मोजल्या, ठोकळे सांगितले होते बाळा. हां ठोकळे मोज. हां 1 हां 2 हां 3. हां. आरुष 3 मणी मोजून दाखव बाळा मला. हां 1 हां. 2 3. ही आमची डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की गतिमंद विद्यार्थिनी आहे, परंतु शिकण्याचा खूप छान प्रयत्न करते. हुशार आहे आमची त्रिक्षा. 3 दगड मोजून दाखव बाळा मला. ही आत्ता 3रीत आहे, पण मी तिला सलग 2 वर्ष झालं पहिलीत बसवते. ती देखील किती छान शिकते बघा. बाळांनो तुम्ही मणी किती मोजले, दगड किती मोजले. आता स्टँड अप ऑल ऑफ यू, उभं राहा पाठीमागे. चला लवकर त्रिक्षा, उठ लवकर. चला 3 टाळ्या वाजून दाखवा मला. 3 उड्या मारून दाखवा. 3 उठबशा काढा. 3 बेडुकड्या. 3 बोटे दाखवा. पुन्हा 1 2 3. व्हेरी गुड. आता उडी मारत टाळ्या वाजवा. हा व्हेरी गुड. आता तुम्ही काय केलं रे, टाळ्या किती वाजल्या, बेडुकड्या किती, उठाबशा किती काढल्या, मणी किती मोजले, आईस्क्रीम काड किती मोजल्या, पाणी किती मोजली, दगड किती मोजले, ठोकळे किती मोजले. आता हे जे 3 तुम्ही सगळं मोजलं की नाही, ते अंकात कसं लिहितात बघा. हे बघा त्या फळ्यावर लिहिलंय मी. हे 3 लिहायचं कसं, असं हे 3, आणि त्या 3चं अक्षरामध्ये नाव कसं लिहायचं, या पद्धतीनं. चला हा अंक कुठं आहे मग हा बाळांनो, त्याचं अक्षरात नाव काय लिहिलंय मी, वाचा मग पुन्हा एकदा. 3 समजलं का बाळांना सगळ्यांना. काल किती अंक शिकलो आपण या पद्धतीनं. काल कोणता शिकलो, काल 2. परवा कोणता शिकलो या पद्धतीनं, 1. आज कोणता शिकलो मग. व्हेरी गुड. आपल्याला शाळेत दिवस भरपूर आहेत. रोज मुलांना 1 अंकी अक्षर या वेगवेगळ्या कृतीतून जर शिकवलं तर मुलं आयुष्यभर अंक विसरत नाही. आणि अंक म्हणून काय राहतात. तुम्हाला ॲक्टिव्हिटी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाळांनो.